बच्चू कडू पैसे खातात अशी देखील टीका त्यांनी केली. आता 2 दिवस अगोदर तुम्ही पाहिलं का हात जोडून काय म्हणत होता? काय म्हणत होता तुम्हाला माहित नाही? अरे काय म्हणत होता? माफी मागतो, विनंती करतो, तुम्ही आमचे मोठे भाऊ आहेत, आमच्या सोबत या. आता त्याच भावाले तुम्ही पैसे खाताय म्हणतो. नाही किती तो काय म्हणते सरडा तरी थोडासा वेळानं रंग पलटवते. 2 दिवस झाले तुम्ही पाया लागत होते आमच्या, माफी मागापर्यंत आले होते, माफी मागितली होती आणि आता लगेच म्हणजे याच्यावरून लोकांना लक्षात घेतलं पाहिजे का हा जर आमच्या सारख्यासोबत असा वागते तर सामान्य लोकांसोबत कसा वागत असं. आणि हे हारलेल्या मानसिकतेतून बयान आहे तिचं. चित्र स्पष्ट आहे, हार नक्की आहे कुठल्याही परिस्थितीत. जे काही आज वक्तव्य येत आहे ना, आणि तुम्ही रॅलीतल्या अर्धे मतं आम्हालाच भेटणार आहे त्याच्यातले, तुम्ही फिकर नका करू. ते कसे गेले काय गेले ते सगळं आम्हाला माहिती आहे. त्याच्यानं मला असं वाटते का आलेले आमचे कसे होते एकले सौभारी मनातून होते. मी रॅलीत पाहिले असं कशा पद्धतीनं आणलं जातं. आमच्या इकडे गर्दी नव्हती, निवड दर्दी पण होती. तिथे दर्दी आहेच नाही. सभा मोठ्या होईल कदाचित पण मत अर्ध पण राहणार नाही, त्याचे मतदाताच नाही आहे आणि संपलेली गोष्ट आहे. मला नाही वाटत ते 3ऱ्या नंबरवर राहील काय. तर आपले ते आनंदराव आंबेडकर आहे का नाही त्याच्या खाली जाऊन बसल म्हणजे क्रमांकावर 4थ्या क्रमांकावर नवनीत राणा 4थ्या क्रमांकावर राहील 100%. ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाचा निकाल आज लागलेला नवनीत राणांच्या बाजूनं, कसं पाहताय निकाल? न्यायप्रिय लोक विचार करेल ना. तुम्ही एक सांगा, 57-70 पानाचा निकाल, 108 पानाचा निकाल हायकोर्टाचा आहे. आणि ह्या कोर्टानं त्यांना सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून म्हणजे बावनकुळेनं जे म्हटलं निकाल लागायच्या अगोदरच निकाल लागला, याच्याहून मला असं वाटतं का हे हाईट झाली. आता अतिरेकीची हाईट झाली. का अतिरेक नको. निकाल लागायच्या अगोदर हायकोर्टाचा निकाल लागायच्या अगोदर बावनकुळेमध्ये निकाल आमच्या हाती आहे. एवढी जर तानाशाही चालू असेल, न्यायालय जर आमच्या गरिबाच्या सामान्य माणसाच्या इतका विश्वास न्यायालयावर आहे, तो विश्वास जर असा पायदळी तोडला जात असेल तर मला वाटते सगळं संपल्यात जमा असेल. मग अशा परिस्थितीत भाऊ भाजपला हरवणं हे प्रमुख उद्देश ठेवून तुम्ही कुठेतरी महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायला पाहिजे असं वाटत नाही का? इतर ठिकाणी अमरावती सोडली तरी. नाही, मला असं वाटते का जसे जसे दिवस येईल गलतियाँ होने दो, फिर हम भी एक गलती के त्यांनी चूक केली आम्ही ते दुरुस्त केली. जशा जशा चुका करन तशा तशा दुरुस्त करायला आम्ही आहे ना. कोर्टाच्या निकालानंतर ज्यांनी पिटिशन दाखल केलं होतं तेही बोलायला तयार नाही आहेत, फोन उचलायला तयार नाही आहेत, अडसूळ पण नाही, अजून ते जयंत वंजारी आहेत ते पण नाही. तर तुम्हाला माहिती आहे काल मला चलता चलता एखाद्याने चिठ्ठी दिली धमकीची. काही थोडके लोक राहणार आहे विरोध करायला, लोकच ठेवणार नाही या देशात कुणी विरोध करणं. अतिशय वाईट अवस्था आहे. धर्म जातीचं नाव समोर करून पुन्हा पिळवणूक करण्याचा प्रयत्न आहे. झेंड्याचा रंग दाखवून पिळवणूक करण्याचा प्रयत्न आहे. आणि ते मी तर म्हणतो का लोकांना असं म्हणाल का बाबा कधी कधी परतंत्रातले दिवस बरे होते की काय असं म्हणण्याची वेळ. तुम्ही सांगा असं गृहीत नव्हतं कधी का? बरं किती टायमिंग व्यवस्थित आहे. अर्ज भराच्या अगोदर इतक्या टायमिंगवर कोर्ट कसं चालतं हो? म्हणजे हे जर सगळं तपासलं तर न्यायप्रेमी जे लोक आहे, ज्यांना न्याय अपेक्षा आहे या देशामध्ये, धर्म जात सगळं सोडून ज्यांना हा देशातली लोकशाही टिकावी असे वाटत असेल, त्यांनी आता याचा विरोध केला पाहिजे ना. आम्ही सैनिक म्हणून समोर आहोत, पण सैनिकाला मदत करण्याचं काम, त्यांना जोश देण्याचं काम केलं पाहिजे ना मतदानातून. ही जर व्यवस्था आहे तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण लावतोय, पूजा करतोय आणि त्यांच्या संविधानाची चिरफाड करून टाकतोय एका दिवसात.
हा अपमान आहे, बाबासाहेबांचा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे आणि लोकांचा विश्वास उडत चालला आहे यंत्रणेवरचा. म्हणजे कधी काळी तर आमचं ते भूत आहे, दिनेश भाऊचं भूत, तिथं म्हणते तुम्ही इरविनच्या जवळ आहे, दुसरं भूत इरविनच्याच जवळ आहे. म्हणजे इतकी तानाशाही. मला वाटतं लोकांनी काय झालं आहे का खूप व्यवस्थित गेम खेळलेला आहे. एका इकडे धर्म दाखवून दुसऱ्या इकडे अन्यायाची तलवार चालवणं सुरू आहे आणि हे फार या देशाला भोगावं लागेल कदाचित. याच्या मागचा म्हणजे नेमकं बोलविता धनी किंवा कोण काय असू शकतं? नाही तर त्याच्या मागचा कोण धनी आहे आणि काय आहे एवढे काही लोक मूर्ख, सगळं माहीत असतं. त्याला काय वेगळं सांगायची गरज काय? माझं काय म्हणणं आहे, हे एवढं स्पष्ट आहे ना, सूर्यप्रकाश आहे एवढं सत्य आहे आणि तेवढंच ते स्पष्ट दिसते, पण त्याला वेगळं काय सांगायची गरज आहे? पहिलं माझं काय म्हणणं आहे का हे जे प्रकार आहे हे 10 लोकांना जर विचारलं तर कोणाला चीड येणारी गोष्ट आहे ना. भाऊ तुम्ही उमेदवार दिलेला आहेत आणि त्यावर राणा म्हणाले की बच्चू कडू हे काँग्रेसची बी टीम झालेले आहेत. मला असं वाटतं तो काँग्रेसमध्येच होता ना, तो तर राष्ट्रवादी काँग्रेसनंच निवडून दिला ना खासदार. त्याला काय अधिकार हा? त्याचा काय अधिकार आहे? तुझा स्वाभिमान पक्ष राहिला नाही. आता आमची बी आहे का सी आहे तू ते बघ, त्याचा काय विषय आहे? तुम्ही सांगा, एका इकडे पत्नी BJPमध्ये आणि हे स्वाभिमानमध्ये, यांना बोलण्याचा काय अधिकार आहे? या अशा पद्धतीचं त्यांनी स्वाभिमान विकलेला आहे. त्यांनी स्वाभिमान नाव तर ठेवलं पण त्याचा कोणालाही अभिमान राहिला नाही. म्हणजे काळ्या यादीत नाव जाईल लोकांच्या, अशी अवस्था आहे. आणि मी सांगतो 20 दिवस आहे, 4 जूनला निकाल असा लागेल. लोक आम्ही जेव्हा फिरतोय तेव्हा म्हणतात, भाजपवाले पण म्हणतात हा अतिरेक होत आहे. सगळेच काही गुलाम थोडे असतं. काही लोक स्वाभिमानी आहे ना, त्यांनी स्वाभिमानी पक्ष गुंडाळला पण लोकांच्या